चला आज करूयात आगळा वेगळा केक. त्याच्यासाठी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलंय. त्याच्यात वेलची बारीक केलेली ती घातली म्हणजे एकत्र चाळलं जाईल. त्याच्यानंतर इकडे घेतले अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, त्याच्यानंतर चिमूटभर मीठ. केकच्या वरती सजवण्यासाठी हे बदामाचे काप. आज मला मावा केक बनवायचा आहे. खूप दिवसापासून खायची इच्छा होती. 1 कप मावा घेतला किसलेला. त्याच्यानंतर 1 कप दही आणि इकडे घेतली गुळाची पावडर आणि इसेन्स. हे असं सगळे इंग्रेडियंट्स आहेत ते छान सगळे मिक्स करणार ते. आणि हे मिक्स करेस तोपर्यंत एकीकडे कुकर पण प्रीहीट करायला ठेवलाय. हे असं थोडं घट्ट पीठ भिजवलं पाहिजे. एरवी आपण थोडं पातळ भिजवतो. केक टीनला मी मस्तपैकी तूप लावून ठेवलंय, कारण तो थोडा रिचनेस आला पाहिजे, कारण मावा टाकलेला आहे ना आपण. मस्त काहीतरी भन्नाट आणि चव वाढली पाहिजे. हे बघा हे असं झालेलं आहे आता गुळामुळे, आणि असा रंग मस्त आलेला आहे. चला आता आपण हे 25 ते 30 मिनिटं प्रीहीट कुकरमध्ये ठेवूयात. शिट्टी आणि रिंग काढलेली आहे. काय भन्नाट दिसतोय बघा केक. कलर कसला प्रतिम आलाय. चला आता आपण कट करूयात. कट तर एकदम सॉफ्टली होतोय. हे बघा मस्त. एक नंबर. तेव्हापासून मी स्वतः केलेला केक मला खायचा होता, तो पण मावा घातलेला. हे असे सगळे इंग्रेडियंट्स वापरून मी सक्सेस झाली आहे. गव्हाचं पीठ, रवा, मैदा याच्यापेक्षा हे छान ऑप्शन आहे की ज्वारी, बाजरी, नाचणीचं पीठ घेऊ शकतो आणि साखरेऐवजी गूळ. जसं मी आज ज्वारीचं पीठ घेतलंय आणि दह्याऐवजी दूधही घालू शकतो.